प्रेक्षकांनो नमस्कार, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. वळूयात बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संसदेतील विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाले होते. अवघ्या एका मतानं वाजपेयी सरकारला राजीनामा द्यावा लागला होता. ते सरकार मी पाडल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केलाय. ट्रॅकलगत सापडलेल्या मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लोकलची धडक. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गर्जे असं जखमी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचं नाव. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तानशेत खर्डी रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना. पुण्यात मांजरीमध्ये स्पीकर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. आज पहाटेच्या सुमारास कारखान्याला ही आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सुदैवाने कोणीही जखमी नाही आणि जीवितहानी देखील नाही. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे. 16 वर्षीय श्रीनिधी शाळेत चालत जात असताना शाळेबाहेर तिला हार्ट अटॅक आला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या विकिपीडियाच्या जवळपास 4 संपादकांविरोधात महाराष्ट्र सायबर सेलने गुन्हा दाखल केलाय. सूत्रांच्या माहितीनुसार कंपनीला 10 ईमेल्स आणि नोटीस पाठवूनही त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असणारी माहिती काढली नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. देशातील कोट्यवधी पीएफ ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या हक्काचा पीएफ एटीएमद्वारे काढता येणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. यावर वेगाने कार्यवाही सुरू असून आता पीएफ धारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण पेन्शन धारकांना आता त्यांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाही. मुंबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशने भारतीय संघासमोर 229 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान फार मोठे नव्हते. या धावांचा पाठलाग करताना रोहित आणि गिलने दमदार सुरुवात करून दिली. रोहित माघारी परतला, पण गिलने शेवटपर्यंत किल्ला लढवत भारतीय संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकवणाऱ्या तरुणास क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. दर्शन उर्फ विशाल श्याम पवार साळुंखे असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. अपात्र झालेल्या जवळपास 9 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अर्थ खात्याकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेत. नवी मुंबईमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. 10वीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झालाय. हॉल तिकिटाचे प्रिंट आउट आणायला गेल्यानंतर काळाने घाला घातला. सायकलवर मित्रासोबत 10वीचे हॉल तिकिटाचे प्रिंट आउट आणायला गेल्यानंतर डंपरने धडक दिली. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय. दीपांशु बौद्धची असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तुर्भे नाका येथे हा अपघात झालाय. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला.